अनधिकृतरित्या गाले बांधून गोरेगाव प्रेमनगर मच्छी मार्केटच्या बाजूला काही लोकांकडून जागा कब्जा केली जात आहे। गोरेगाव BMC पी दक्षिण विभागाचे अधिकारी सामील असल्याचे सांगितले जात आहे। त्याचबरोबर म्हाडाचे अधिकारी सामील आहेत। विषय स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कानावर घातलेला आहे असे बोलले जात आहे। त्यामुळे बिनधास्तपणे अनधिकृत बांधकाम केले जात आहे आणि गोरेगाव पोलीस BMCच्या कारवाईची वाट बघत आहे। विषय काय आहे चला सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी विकास गायकवाड, तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा। 6/8/2025 रोजी गोरेगाव मच्छी मार्केटच्या शेजारी म्हाडाच्या बिल्डिंगच्या गेटच्या जवळ अनधिकृत बांधकाम चालू असल्याचे आमच्या निदर्शनास आले। त्या ठिकाणी BMCचे अधिकारी, म्हाडाचे अधिकारी व खूप सारे पोलीस प्रशासनाचे लोक आम्हाला दिसले। त्या ठिकाणी दिनेश चव्हाण नामक व्यक्ती सर्व प्रशासनाच्या लोकांशी काही कारणास्तव वाद घालत आहे हे आमच्या निदर्शनास येतात जनतेचा लोकसेवक न्यूजपेपरचे कार्यकारी संपादक विकास गायकवाड यांनी संबंधित विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला। तेव्हा समजले दिनेश चव्हाण अनधिकृत बांधकाम थांबवण्याची मागणी करत आहे। विकास गायकवाड यांनी संबंधित अधिकारी व पोलीस प्रशासनाकडे माहिती विचारली असता त्यांनी सांगितले, म्हाडाच्या बिल्डिंगला गेट बनवायचे आहे, त्यासाठी आम्ही मच्छी मार्केटच्या 16 गाल्यांचे विस्थापन बाजूच्या जागेत करत आहोत। 16 गाल्यांव्यतिरिक्त कोणतेही बांधकाम येथे होणार नाही असे त्यांनी आश्वासन दिले व 16 गाल्यांव्यतिरिक्त जे बांधकाम चालू होते ते थांबवण्यात आले। त्यानंतर 12/8/2025 रोजी थांबलेले बांधकाम पूर्ण होऊन 16 गाल्यांच्या शेजारी 5 गाले एक्स्ट्रा बनवण्यात आले व त्याच्या व्यतिरिक्त अजूनही गाले बनवले जात आहेत। माहिती घेतली असता असे समजले काही गुंड प्रवृत्तीचे लोक व BMC, म्हाडा व पोलीस प्रशासनाबरोबर सामील होऊन तेथे अनधिकृत बांधकाम करत आहे। BMC, म्हाडा व पोलीस प्रशासनाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे, परंतु तरीही बिनधास्तपणे 16 गाल्यांच्या शेजारी आजूबाजूच्या जागेवर आणखीन गाले जलद गतीने बांधण्याचे काम चालू आहे। मिळालेल्या माहितीनुसार BMCच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याप्रमाणे विस्थापित 16 गाल्यांव्यतिरिक्त जर गाले त्या ठिकाणी बांधले गेले असतील तर त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, ते गाले तोडण्यात यावे व अजून त्या ठिकाणी जर बांधकाम चालू असेल ते त्वरित थांबवण्यात यावे व जे लोक अशा प्रकारचे अनधिकृत बांधकाम करत आहेत त्यांच्यावर सरकारी मालमत्तेवर अनधिकृत बांधकाम करणे, जागा बळकावणे या संबंधित कारवाई करण्याची मागणी सर्व जनतेकडून करण्यात येत आहे व संबंधित अधिकारी यात सामील असल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, त्यांना सस्पेंड करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे। या विषयाच्या मुळाशी जाऊन आम्ही संबंधित लोकांवर व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत। यावर आपलं मत काय आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवर आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।